माझा शोन्या, माझ्या चकुल्या, माझाच तो, माझा भाऊच जणू तो, आमच्या घरातलाच हा आहे, इथपर्यंतची वाक्य मी ऐकलेली आहेत. घरात कुत्रा पाळावा का? नमस्कार, वैद्य सुविनय दामले. प्रश्न विचारलाय, घरात कुत्रा पाळावा का? नाही, नको, नाय, नो, नेवर. का हो एवढा राग का कुत्र्यांवर? कुत्रा तर सगळ्यात इमानदार प्राणी समजला जातो. सगळं खरं आहे. त्या इंद्राच्या दरबारामध्ये सुद्धा एक कुत्रा पाळलेला होता. ज्या कुत्र्याने कुत्र्याने नाही, मादी कुत्र्याने म्हणजे कुत्रीने सहस्त्रार्जुनाने जी गाय पळवून नेलेली आहे, कामधेनू, परशुरामांच्या वडिलांच्या आश्रमातनं, जमदग्नी आश्रमातनं, त्या गायीला शोधण्याचं काम या इंद्राच्या दरबारात असलेल्या सरकारी कुत्रीने केलेलं आहे. आता त्यांना कसं कळलं की कुत्र्यापेक्षा कुत्रीला वास ग्रहण करणं, त्याची घ्राण शक्ती सगळ्यात चांगली असते, हे त्या काळापासून माहिती आहे. परंतु वेदांमधला दुसरा संदर्भ सांगतो, कुत्रा हा घरात पाळण्याचा प्राणी नाहीच असंच सांगितलेलं आहे आणि तो पाळू नये, निषिद्ध असं सांगितलेलं आहे. जिथे धार्मिक कार्य सुरू असेल तिथे कुत्र्याचा आवाज ऐकला तरी सुद्धा ते निषिद्ध मानलेलं आहे, अपवित्र मानलेलं आहे. शुद्ध आणि अपवित्र. मग त्या कुत्र्याला आंघोळ घालून आणि सवळं नेसून तिथे जर आणलं तर चालणार की नाही? नाही चालणार. कुत्रा हा प्राणी जमातच अशी सांगितलेली आहे की ती निषिद्ध आणि अपवित्र. हात लागला तरी आंघोळ करायला सांगितलेली आहे. यापेक्षा गाय गायीचं तुम्हाला माहितीच आहे, परंपरेने गोमातेला आपण शुद्धतेसाठीच वापरतोय. काही काही नवीन घराचं उद्घाटन, नवीन सदनिकांचं उद्घाटन, नवीन वास्तूचं उद्घाटन गोप्रवेशाने होतंय. गोपूजन पहिलं केलं जातं. मुलाला जर काही नक्षत्र वाईट लागलं असेल तर त्याच्या गायीच्या पोटाखालनं त्या बाळाला काढणं हा एक विधी सांगितलेला आहे. गायीने हुंगून बघणं हा सुद्धा शुद्धीचा प्रकार सांगितलाय. गायीला स्पर्श करणं हा शुद्धीचा प्रकार सांगितलाय. गोमूत्राचं सिंचन करणं, अपवित्र पवित्र वा म्हणणं, हे शुद्ध करण्यासाठी सांगितलंय. गायीच्या उच्छ्वासातनं बाहेर पडलेली हवा, आत ओढून घेत असलेली हवा, तिच्या आसमंतामध्ये तयार झालेला ऑरा, हे सगळं शुद्ध सांगितलंय. पण कुत्र्याचं आणि मांजराचं असं सांगितलेलं नाही. संशोधन त्या काळात झालं नसेल असंही नाहीये, पण ते नाही म्हणूनच त्याच्यामध्ये तो अपवित्र आणि अशुद्ध असं त्याचं वर्णन आलेलं आहे. कुत्र्याला पाळण्याचा खर्च जर नीट लक्षात घेतला तर पाळण्यापेक्षा सांभाळणं जास्ती महाग आहे. त्याला सकाळी फिरवावं लागतं. बांधून ठेवलेला कुत्रा असतो, सोडला तर तो दुसऱ्याला जाऊन कुठेतरी नको त्या अवयवाला धरलं तर कितीला पडेल सांगा मला ते. रॅबीज नावाचा जो आजार आहे हा आज बरा न होणारा आजार आहे. त्याच्यावरची इंजेक्शन दिली जातात, ती एक आधार म्हणून असतो. ज्यांना रॅबीज व्हायचा असतो त्यांना तो रॅबीज झाल्याशिवाय राहत नाही आणि अत्यंत मरणप्राय वेदना असतात. इंजेक्शन देऊन सुद्धा रॅबीज झालेली काही उदाहरणं आपण बघत असतो. बरं, ह्या कुत्रा पाळणाऱ्यांच्या घरांचा मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात येतं, हे कुत्रे त्याला कुत्रा पण म्हणायचा नसतो, डॉग म्हणायचं असतं. ही सगळी फिरणारी कुत्री घरात कुठेही फिरतात. त्यांच्या स्वयंपाकघरात जातात, त्यांच्या कोचवर बसतात, त्यांच्या गादीवर जाऊन लोळतात, त्यांच्या बेडरूम मध्ये त्यांना प्रवेश असतो, त्यांच्याच बाथरूम मध्ये त्यांना आंघोळी घालतात. साबण त्याच्यासाठी खास वेगळा असतो, त्याच्यासाठी ब्रश वेगळा असतो, त्याच्यासाठी गादी वेगळी असते. स्वच्छतेचे जेवढे हजार तऱ्हेने त्याचं गौरव करता येईल तेवढा सगळा गौरव करत असतो. माझा शोन्या, माझ्या चकुल्या, माझाच तो, माझा भाऊच जणू तो, आमच्या घरातलाच हा आहे, इथपर्यंतची वाक्य मी ऐकलेली आहे. कुत्र्याला सांभाळण्यापेक्षा गायीला पूजन करणं, गायीचा सांभाळ करणं हे जास्त महत्वाचं असतं. ते कुत्र्याला सांभाळण्यासाठी एका माणसाला नेमलं जातं, त्यापेक्षा गायीला सांभाळून एका माणसाला जर त्याचं अन्न पाणी जर त्याच्यावर पोषण होत असेल. बरं, गायीच्या शेणापासून, मूत्रापासून जी औषधं तयार होत आहेत ती आयुर्वेदीय दुकानांमध्ये किंवा आयुर्वेदीय वैद्यांना सुद्धा दिली तरी चालू शकतात. इतका चांगला उपयोग होत असताना मला सांगा, कुत्र्याच्या विष्ठेचा आणि मूत्राचा काय उपयोग होत असेल? ना खत म्हणून वापरलं जात. आणि ही भटकी कुत्री जी सकाळी रस्त्यावर फिरतात किंवा पाळीव कुत्र्यांना देखील त्यांचे मालक जे साखळीला बांधून घेऊन जातात रस्त्यावर, ते जिथे मलविसर्जन करतात ती मलविसर्जन तशीच्या तशी घाणेरडं समाजामध्ये स्वच्छतेचा भाग सगळा माती मोल मिळवला जातो. कुत्रा सांभाळणं, त्याच्यापासून निर्माण होणारी लव, त्याच्यापासून निर्माण होणारा श्वास, त्याच्यापासून निर्माण होणारे जीवजंतू, त्याच्या केसामध्ये राहणारे जीवजंतू, हे सगळं मानवी आरोग्याला अपाय करणारे आहेत. म्हणून डॉक्टर देखील, व्हेटरनरी डॉक्टर देखील सांगतात की शक्यतो कुत्रा, मांजर, कबूतर हे प्राणी घरात पाळण्याच्या योग्यतेचे नाहीत. खरं सांगायचं तर निसर्गातले प्राणी निसर्गामध्ये जसे हवे तसे फिरले पाहिजे.
आता ही भटकी कुत्री आहे, त्याच्यातल्या एकाला आणून ठेवून चालतं का? नाही, त्यांना तो स्पेशल डॉग लागतो, स्पेशल ब्रीड लागतं. बरं, ही सगळी ब्रीड जी आहेत ही भारतातली नाही, ती पाश्चात्यातली आहे. कुत्रा हा मांसाहारी प्राणी आहे, शाकाहारी प्राणी नाही. मग त्याला मांसाहारी अन्न देण्यासाठी काय व्यवस्था आपल्याकडे आहे? आम्ही त्याला दूध भात देणार, आम्ही शाकाहारी आहोत, आम्ही त्याला चपाती भाकरी देणार, आम्ही त्याला पावाचे तुकडे घालणार, आम्ही त्याला बिस्किट घालणार. हा मुळात त्याचा आहारच नाहीये. त्याचा मूळचा आहार, त्याच्या दातांची रचना, त्याच्या जिभेची रचना, त्याच्या बाकीच्या शरीराची आतड्यांची रचना जर लक्षात घेतली तर हा 100% मांसाहारी प्राणी, त्याला मांस दिलं पाहिजे. बरं, आज जे काही कॅट फूड किंवा डॉग फूड नावाने जे काही बाजारात मिळतं त्याच्यामध्ये काय काय असतं, त्यामुळे त्यांच्यात हिंसक भावना जी आहे ना ही वेगळी प्रकर्षाने येते. गावठी कुत्रे असतात त्या मनाने शांत असतात, परंतु हे वेगळ्या ब्रीडचे जे आहेत ना, मला त्यांची नावं सुद्धा होत नाही, रॉट या नावावरनं एक तयार होणारा कुत्रा कुठचा तरी आहे, तो तर एवढा आक्रमक आहे की तो स्वतःच्या मालकाच्या नरड्याला सुद्धा जाऊन झडप घालून पकडू शकतो. एकदा पकडलेली झडप असते ना, ही तो लचका काढल्याशिवाय सोडतच नाही. तुम्ही त्याला कितीही मारा, तो सोडतच नाही. इतक्या क्रूर जमातीचा एक प्राणी घरात आणून सांभाळण्यापेक्षा एक गाय जी शांत, सालस, निर्व्याज प्रेम करणारी जी असेल, तिला गोठ्यात, वेगळा गोठा बांधून का नाही आपण संरक्षित करू शकत? जरा विचार करा. पाळण्यापेक्षा गाय पाळणं निश्चित आरोग्यदायी आहे. धन्यवाद. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं, आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते अल्युमिनियम, हिंडालियम यामुळे रोग वाढतायत हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.